तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण इयत्ता 11वीला राज्यशास्त्रकरिता 80 गुणांचा जो सराव पेपर आपला वार्षिक होतो आहे तर त्या संदर्भातला पहिला व्हिडिओ बनवतो आहे. आणि तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. यावर्षीचा मित्रांनो हा जो आहे तर 80 मार्काचा आपला पेपर जो आपल्याला या परीक्षेमध्ये येऊ शकतो तर त्या संदर्भातला आहे. तर पहिला दिलेला प्रश्न क्रमांक 1 आहे. दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडून विधाने ती पुन्हा लिहायची आहेत. पहिला, इंग्रजी भाषेतील नेशन हा शब्द या लॅटिन भाषेतील शब्दसमूहापासून निर्माण झाला आहे. तर याचं उत्तर आहे NATIO. तर त्यानंतर दुसरा आहे ऑन लिबर्टी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं योग्य उत्तर असेल JS मिल. तिसरा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपाल. तर योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. त्यानंतर पोस्टकार्ड हा संक्षेप गुल्लिक आणि रिकामी जागा कोणी लिहिला आहे, कोणी मांडला आहे? तर वुड्रो विल्सन, हर्बर्ट सायमन आणि उर्विक. तर गुल्लिक आणि उर्विक यांनी तो मांडला आहे. आणि पाचवा आहे मतदानासाठी आपलं वय किती असावं? 18, 19, 20 हे पर्याय आहेत. यापैकी योग्य उत्तर आपलं 18 असेल. त्यानंतर यामधील प्रश्न क्रमांक 1 मधील ब आपण बघूया, जो की आपल्याला 3 गुणांसाठी आहे. तर यामधील 1 मधील पहिली आपली जोडी बघूया. अरिस्टॉटल जर्मन विचारवंत, जॉब वानले फ्रेंच विचारवंत आणि वुड्रो विल्सन अमेरिकेचे विचारवंत. यापैकी आपली जी चुकीची जोडी आहे ती अरिस्टॉटल आहे. तर ते अरिस्टॉटल ग्रीक विचारवंत आहेत. त्यानंतर दुसरी दिली आहे प्रजासत्ताक दिन 15 ऑगस्ट, मतदाराचे वय 18 वर्ष आणि भारताची राजधानी दिल्ली. प्रजासत्ताक दिन जो आहे आपला 26 जानेवारी हा असतो. त्यानंतर तिसरा आहे लिखित राज्यघटना भारत, न्यायालयीन पुनर्विलोकन युनायटेड किंगडम. आणि तिसरा आहे स्वतंत्र न्यायमंडळ अमेरिका. तर यामधलं लिखित राज्यघटना भारत हे बरोबर आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन हे UK नसून अमेरिका हे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील काय? दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय कारण निवडून विधाने पूर्ण लिहायचे आहेत. तर यामधील पहिलं आहे कार्याचे प्रचलन जेव्हा शासन करते त्यास म्हणतात लोकप्रशासन, खाजगी प्रशासन, व्यावसायिक प्रशासन. योग्य उत्तर आहे लोकप्रशासन. दुसरा आहे 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती करण्यात आली कारण तळागाळातील लोकशाही यंत्रणेचा विकास करण्यासाठी. दुसरं आहे सामाजिक सुधारणेसाठी ती आवश्यक होती. आणि क आहे विकास प्रक्रियेला चालना देण्यासाठी. तर यामधील आहे तळागाळातील लोकशाही यंत्रणेचा विकास करण्यासाठी. तिसरं दिलेलं आहे भारतात अस्पृश्यता निवारण्यासाठी कायदे करण्यात आले आहे. कारणं दिलेली आहेत परंतु यापैकी योग्य कारण क असेल. कायद्याच्या माध्यमातून सामाजिक विषमता नियंत्रित केली जाते. चौथा आहे संविधान हा एक जिवंत दस्तऐवज आहे कारण तो मानवनिर्मित आहे. ब आहे लोकशाही त्याचा आत्मा आहे. आणि क आहे बदलत्या परिस्थितीनुसार त्यात दुरुस्ती करण्याची तरतूद आहे. तर यापैकी क कारण यामधलं योग्य आहे कारण बदलत्या परिस्थितीनुसार संविधानात दुरुस्ती करण्याची तरतूद आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील ड बघू. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना आपल्याला लिहायची आहे 4 गुणांसाठी. तर मित्रांनो यापैकी पहिला आहे देशाचा कारभार कसा चालवावा असे ज्यात नमूद करण्यात आले हे आहे तो दस्तऐवज. त्याला आपण संविधान संबोधतो कारण संविधानानुसारच आपला देश चालतो. त्यानंतर आहे ती पद्धत की ज्यात राज्यकारभार करण्यासाठी लोक काही जणांची निवड करतात. मग त्याला आपण प्रतिनिधी म्हणतो. जसं की आपला सरपंच आहे, नगरसेवक आहे, जिल्हा परिषदचा मेंबर आहे किंवा आपला आमदार आणि खासदार असतात. त्यानंतर आहे ते यामधलं तिसरं आहे 86व्या घटना दुरुस्तीनुसार म्हणजे भारताच्या संविधानात समाविष्ट करण्यात आलेला मूलभूत हक्क जो आपला शिक्षणाचा हक्क आहे तो 86व्या घटना दुरुस्ती करून आपण केलेला आहे. त्यानंतर आहे चौथं प्रत्येक नागरिकास राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार असा जो आहे तर त्याला आपण साधारणतः राजकीय अधिकार असे संबोधतो. त्यानंतर आहे ई गटात न बसणारा शब्द आपल्याला तो ओळखायचा आहे आणि लिहायचा आहे. तर आता यामधला एक शब्द मित्रांनो 3 शब्द सारखे असणार आहे आणि एक शब्द हा वेगळा असणार आहे ते बघूया. पहिले हे मित्रांनो स्वातंत्र्य, सार्वभौम व शासन संस्था आणि लोकसंख्या हे राज्याचे आवश्यक घटक आहे. तर यापैकी जे मित्रांनो आहे कारण सार्वभौमत्व आवश्यक आहे, शासन संस्था आणि लोकसंख्या हे पण आवश्यक आहे परंतु स्वातंत्र्य जे आहे तर ते यातला वेगळा शब्द आहे. त्यानंतर नागरिक समता, आर्थिक समता, धार्मिक समता आणि राजकीय समता. तर यापैकी जे आहे त्या आर्थिक समता हा वेगळा घटक आहे. त्यानंतर आहे तिसरं कायद्यापुढे समानता, समान संधी, कायद्याचे समान संरक्षण आणि समान शिक्षण. आणि चौथा आहे मोबाईल, इंटरनेट व ग्रामफोन. तर यामधील ग्रामफोन हा वेगळा आहे.
त्यानंतर आपल्याला पुढील संकल्पना प्रश्न क्रमांक 2 ते चित्र पूर्ण करायचं आहे. भारता शेजारील राष्ट्र जे आहे ते 4 गुण आहे त्याला. तर यामध्ये आपण जे आहे बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ हे यापैकी आपल्याला कुठलेही एक 4 देश यामध्ये मित्रांनो आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो या पुढील नकाशाचं निरीक्षण करायचं आहे. 5 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे 2 मधील ब. तर रशियाच्या विघटनानंतर निर्माण झालेले कोणतेही 5 राष्ट्राची नावे आपल्याला लिहायची आहे. तर यामध्ये एस्टोनिया आहे, बेलारूस आहे, लाटविया आहे, मोल्डोवा आहे, जॉर्जिया आहे, लिथुआनिया आहे, उझबेकिस्तान आहे, तजिकिस्तान आहे, किर्गिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे, अझरबैजान आणि आर्मेनिया. तर यापैकी आपल्याला कुठलेही जे आहेत 5 देश आपल्याला यामध्ये लिहायचे आहेत आणि 5 पैकी 5 गुण यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे. आणि मग यापैकी दुसरा प्रश्न आहे मंगोलिया रशियाच्या कुठल्या दिशेला आहे. तर मंगोलिया रशियाच्या दक्षिण दिशेला आहे. तोही प्रश्न आपल्याला लिहायचा आहे. तर यानंतर मित्रांनो आपला प्रश्न आहे पुढील विधाने चुकीबरोबर ते सकारण आपल्याला लिहायचे आहे. 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 7 दिलेले प्रश्न आहेत त्यापैकी आपल्याला 5 लिहिणं गरजेचं आहे. पहिला आहे प्रशासनातील पहिला टप्पा हा कर्मचारी भरतीचा आहे. तर हे विधान जे आहे चूक आहे, कारण प्रशासनातील पहिला टप्पा हा नियोजनाचा असतो. त्यानंतर भारतात लोकशाही आहे दुसरं, तर हे विधान बरोबर आहे. याचं आपल्याला स्पष्टीकरण पण लिहावं लागेल. तिसरं आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. हे विधान बरोबर आहे. चौथं आहे लोकशाहीमध्ये समता नाकारली जाते. हे विधान चूक आहे, कारण लोकशाही मध्ये समता हा त्याचा मुख्य घटक आहे. तर त्यानंतर आहे 5वं मानवनिर्मित विषमता कमी करता येते. तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर 6वं आहे भारतात न्यायमंडळ स्वातंत्र्य आहे. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर 7वं आहे स्वातंत्र्य हे सामाजिक असते. तर हे विधान बरोबर आहे, कारण समाजात राहूनच आपल्याला स्वातंत्र्याचा उपभोग घेता येतो. तर यापैकी आपल्याला 5 सोडवायचे आहे. आणि याचं चूक बरोबर निवड बरेच विद्यार्थी लिहितात. तर तसं न लिहिता त्याचं स्पष्टीकरण पण मित्रांनो 1 ते 2 ओळीमध्ये 1 ते 2 मुद्दे आपल्याला या ठिकाणी लिहिणं हे अपेक्षित असतं. म्हणजे 12वीची आपल्याला इथून सवय लागेल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4 पुढील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3 आपल्याला सोडवायचे आहे. 3 मार्कासाठी हे आहेत. 5 दिलेले आहेत त्यापैकी 3 आपल्याला सोडवणं गरजेचे आहे. चला तर बघूया यामधील पहिला आहे नैसर्गिक हक्क आणि वैधानिक हक्क. दुसरा आहे समता व न्याय आणि तिसरा आहे वैधानिक न्याय व सामाजिक न्याय. चौथा आहे संसदीय शासन प्रणालीतील कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ. 5वा आहे राजकीय पक्ष व निवडणुका. तर यापैकी जे आपल्याला योग्य वाटत असेल, ज्याच्यावर आपल्याला लिहिता येत असेल, जसं राजकीय पक्ष म्हणजे काय, BJP आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, समाजवादी पार्टी आहे, तृणमूल काँग्रेस आहे, म्हणजे नॅशनल आणि हे. तर त्यापैकी आपल्याला ओळखून मग त्यानंतर निवडणूक म्हणजे काय, की दर 5 वर्षांनी पाहतो आपण की निवडणुका होतात आणि त्या निवडणुकीमध्ये प्रचार केला जातो, वेगवेगळे पक्ष निवडणुकीमध्ये उभे राहतात. तर अशा पद्धतीनं जो आपल्याला प्रश्न आहे तो सहसंबंध आपल्याला जोडून, म्हणजे राजकीय पक्ष हेच निवडणुका लढवतात असा तो आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. तर मित्रांनो या प्रश्नाला जे आहे तर तुमचे मत नोंदवा हा असा प्रश्न आहे. आणि यापैकी पहिला प्रश्न जो आहे तर 25 ते 30 शब्दात आपल्याला लिहायचा आहे. 3 सोडवायचे आहे. पहिला प्रश्न आता बघूया. भारत एक राज्य आहे, आपले मत नोंदवा. दुसरा आहे भारतीय संविधानात देण्यात आलेले अधिकार लिहा. तर जे आपल्याला 6 अधिकार आहे, समता, त्यानंतर स्वातंत्र्य, तर ह्यापैकी 6ही आपल्याला लिहायचे आहेत. आणि तिसरा आहे सामाजिक समतेमध्ये जातीभेद अडथळा ठरतो, आपले मत नोंदवा. आता अनेक उदाहरण पाहतो आपण की जातीवाद आजही केला जातो. तर हे आपलं स्वमत यामध्ये मित्रांनो लिहिणं गरजेचं आहे. चौथा आहे महिलांना सुरक्षितपणे कामावर जाता येईल यासाठी उपाययोजना सुचवा. म्हणजे आज महिला सुरक्षा पाहतो आपण, बसमध्ये प्रवास असेल, ट्रेनमध्ये प्रवास असेल, त्यानंतर ऑफिसेसमध्ये महिलांची भूमिका असेल, तिथे त्यांना सुविधा कुठल्या कुठल्या आहेत, तर यावरती आपण उपाय स्वतःच्या मनाने सुचवायचे आहे. त्यानंतर आहे 5वं मतदारांना मतदानासाठी कसे प्रोत्साहित करता येईल. तर आपण पाहतो की मतदान आजकाल कमी होतं. आता मुंबई वगैरे जेवढ्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर मतदान पाहतो आपण की 60%च्या वर बऱ्याच सिटीत होत नाही. तर ती सुट्टी न मनवता आपण कसं त्यांना प्रेरित मतदानासाठी केलं पाहिजे त्या संदर्भात आपण लिहिलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो आपला, तो 10 गुणांचा आहे. यापैकी आपल्याला 4 दिलेले आहेत, 4 पैकी आपल्याला 2 लिहायचे आहे. पहिला आहे महात्मा गांधींचे स्वातंत्र्यविषयक विचार स्पष्ट करा. दुसरा आहे भारतातील पक्षपद्धतीचा आढावा घ्या. तिसरा आहे प्रादेशिकवाद ही संकल्पना स्पष्ट करा. चौथा आहे सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी उपाय सुचवा. तर त्यानंतर 7वा जो प्रश्न आहे मित्रांनो आपला, तो 7वा प्रश्न आपला दीर्घोत्तरी आहे. तर हा दीर्घोत्तरी प्रश्न 2 दिलेले असतात, त्यापैकी मुद्दे दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला 1 सोडवणं गरजेचं आहे. तर तो बघूया आता आपण. आणि तो किती लिहिला पाहिजे, साधारणतः 5 पेज, म्हणजे 2 पेज मागून पुढून आणि 1 सिंगल पेज एवढं आपण हे लिहिणं अपेक्षित आहे. किमान 4 पेज तरी अपेक्षित आहे आणि मुद्देसूद त्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. चला तर मग यामधील प्रश्न बघूया. आता पहिला आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हे सविस्तर उत्तर लिहिणं गरजेचं आहे.
पहिला आहे लोकप्रशासनाची व्याख्या लिहून त्याची पुढील मुद्द्याच्या आधारे आपल्याला व्याप्ती स्पष्ट करायची आहे. मुद्दे आहे संक्षिप्त दृष्टिकोन आणि दुसरा आहे व्यापक दृष्टिकोन. आणि यामधील दुसरा प्रश्न आहे राज्य म्हणजे काय, राज्याचे घटक स्पष्ट करा. राज्य म्हणजे काय आपल्याला माहीत आहे, ते आपण लिहावं व याच्यामध्ये सार्वभौमत्व, शासन संस्था, लोकसंख्या आणि भूप्रदेश हे त्याचे 4 घटक आहे. हा प्रश्न आपण सोडवा व आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा व आपल्या चॅनलला देखील मित्रांनो सबस्क्राईब करा, कारण 12वीचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.